विलेपनार्थे चंदनम समर्पयामि अग्नये नमः। ह्या गोष्टीत व्हायचं इथे अग्नये नमः अलंकारार्थ। नमस्कार मंडळी, तर आज आमच्याकडे आज मी सकाळी लवकरच उठलेलो आहे, कारण सकाळी आज आमच्याकडे एक छोटंसं गणेश पूजन वगैरे असं छोटंसं एक कार्यक्रम होतो। आता तो कार्यक्रम झालेलो, आता 10 वाजले, 3-3.5 तास कार्यक्रम झालो आणि आता सकाळपासून काय खाऊ नव्हते, त्यामुळे म्हटलं नाश्ता करूया। नाश्ता नेहमीप्रमाणे आपले तरी हवन अजून आहे पेटता येऊ, आता थंड झालो की नंतर मग प्रसाद काहीतरी करू गयो आणि बाकी तोपर्यंत नाश्ता करूया आपण। तर आता गुरुजींनी एक नारळ दिलेलो होतो, तो ग्रामदेवतेच्या पावनी देवीच्या मंदिरात ठेवू सांगितलेलं होतं, तो आता पप्पाने मी घेऊन जातो नारळ मंदिरात ठेवूसाठी। तर हे बघा, या पावनाई देवीचा आमचा ग्रामदेवत। आता देवीकडे गाराणा वगैरे पण घातलेला आणि सांगितलेला, त्यामुळे नारळ वगैरे ठेवलेला। आता मी चाललोय घरात। त्या दिवशी जो फॅन आपण रिपेरिंगला नेलो तो आताच जस्ट जोडले, हे बघा। आता याच्यात काय आवाज बिवाज येत नाही, आता हे गरगर गरगर फिरता मस्त। ओके, दुपारी जेवण वगैरे मस्तपैकी झोपलेलं आहे। झोपून उठल्यावर मग परत शूज वगैरे धुवायचे होते, काल धुणार होते पण ते धुकत नव्हते, मग ते धुतलंय आणि फॅन वगैरे लावलाय, व्हिडिओ अपलोड केलाय, थोडीशी कामं वगैरे केले। आता मी तुमका दाखवते आई करता काजू, कोकणातील एक म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे गोड काजू, ते मी तुमका। हे तूप मस्तपैकी गाईचा तूप आणि तुपात हे काजू टाकले, आता ओले काजू। ते हे ओले काजू आधी तुपात फ्राय करून घ्यायचे। आमच्याकडे भाजी पण झाली आहे, काल जे आम्ही काजू सोललेले रात्री आई, ते सगळे बघा त्या घराची निम्म्यापेक्षा अधिक घरांची भाजी केली आहे। आता मस्तपैकी भाकरीबरोबर भाजी खायची। आणि हे इकडे स्वीट डिशसाठी गोड काजू, ही कोकणातील एक पारंपरिक रेसिपी आहे, खूप पूर्वीपासून चालत दिलेली। तूप, गूळ आणि खोबरा, बस, जास्त काही सामान पण लागत नाही, फक्त ओले काजू महत्त्वाचे आहेत, ते सगळीकडे मिळत नाही, फक्त कोकणातच मिळतात। चला देव गुळाचं खडू आता वितळण दे हळूहळू। हे बघा गुळ वितळलो, आता याच्यात खोबरा आणि हे गुळ खोबऱ्यातले ओले काजू हे स्वीट डिशसाठी घेणार। आणि आज जेवणात पण भाजी काजूच, आज नसते काजू, कारण आजपासून मी नॉनव्हेज सोडलेला, आजपासून फक्त व्हेज। तर आज पूजा झालेली सकाळी, त्यामुळे मी आता नॉनव्हेज सोडलेला, आजपासून मी फक्त व्हेज खाणार आहे। हे बघा पप्पाने आज अपलोड केलेला व्हिडिओ लावून ठेवल्याने। चला हे बघा झालेले, गॅस बंद झालेला आणि हे मस्तपैकी डिशमध्ये हे बघा कोकणातील पारंपरिक स्वीट डिश तयार। स्वीट डिश ओली काजू, काजूची तिखट भाजी, मसाले भात आणि भाकरी। तर आता जेवण करून घेते आणि व्हिडिओ आता व्हायच संपवत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। तोपर्यंत जय शिवराय।